वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर करण्यात आलंय। लोकसभा आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी हे विधेयक आता संमत करण्यात आलंय। या विधेयकाचं आता लवकरच कायद्यात रूपांतर होईल। दुसरीकडे या विधेयकावर विविध प्रतिक्रिया समोर येत असताना भाजपसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलने नाराजी व्यक्त केली आहे। या नाराजीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खडे बोल सुनावलेत। हे प्रकरण नेमकं काय आहे समजावून घेऊयात। राष्ट्रवादीकडून पक्षाच्या कार्यालयात अल्पसंख्याक सेलची बैठक बोलावण्यात आली होती। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। या बैठकीत वक्फ सुधारणा विधेयकावर अल्पसंख्याक सेलच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली। यावर सुनील तटकरे यांनी त्यांना खडे बोल सुनावले। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानानंतर ही बैठक घेऊन काय फायदा? तुम्ही मतदान होण्याच्या आधी आमच्याशी चर्चा केली पाहिजे होती। आता यात काही बदल होणार नाही, असं तटकरे यांनी ठणकावून सांगितलं। त्याचबरोबर राष्ट्रवादी म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय आपण घेतलाय, त्यामुळे या बिलाच्या संदर्भात काही होणार नाही, असं देखील तटकरे यांनी सांगून टाकलं। या वादळी बैठकीनंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। आपल्यात समन्वय असला पाहिजे, असं देखील तटकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलंय। वक्फ सुधारणा विधेयकामुळे आता राष्ट्रवादीतील अल्पसंख्याक सेल नाराज असल्याचं या बैठकीतनं समोर आलंय। विधेयक संमत झाल्याने यात बदल होणं शक्य नाहीये। आता अल्पसंख्याक सेलच्या सदस्यांच्या नाराजीवर अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।